नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर गट फिटनेस क्लबमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पित्ताशयाचा खडाचा आकार आणि त्याच्यामध्ये घेण्याचा निर्णय ह्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरेच रुग्ण असे असतात, त्यांनी पित्ताशयाचे खडे दिसले आणि काही त्रास झालं आणि सोनोग्राफीवरती खडे दिसतात. छोटे खडे आहेत, ठीक आहे, बरं होईल असं म्हणून त्याला टाळण्याचा देखील प्रयत्न करतात. आणि काही काही रुग्ण मोठा खूप खडा आहे, त्यामुळे मोठा काहीतरी मला धोका होईल असं देखील सांगून येतात. तर आकार, त्याचा साईज पित्ताशयाच्या खड्याचा आणि त्याचा संबंध पेशंटला होणारे प्रॉब्लेम ह्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पित्ताशयाचा खडा जवळपास नेहमी जर म्हटलं तर पित्ताशय काम करत नाही. तिथं साचलेला जो काही पित्त आहे त्याच्यामधून जो काही मड होतो, माती होतो, चिखल होतो, त्याच्यामधून बनलेला खडा असतो. कोणाला छोटा खडा असू शकतो, कोणाला मोठा खडा असू शकतो. पण छोटा खडा काही काळजी करायची गरज नाही, वाढू देऊ, जेव्हा त्रास होईल तेव्हा बघू, काही वेगळं गोळ्या औषध घेऊन बघू, बरं होईल ना किंवा विरघळेल ना, असे एक गोड गैरसमज असतो. आणि गैरसमज राहणं काही चुकीचं सुद्धा नाही. कारण पित्ताशयाचा खडा म्हणून जर का त्या सर्जनकडे गेलं तर सर्जन सांगतात ऑपरेशन करा. ऑपरेशनमध्ये पित्ताशयाचा खडा नाही काढत, पित्ताशयच पूर्ण काढा असं सांगतात. मग छोटा खडा आहे तर वाट बघूयात, गोळी औषध घेऊन बघूया. काही वेगवेगळे ट्रीटमेंट आहे, जसं की ॲलोपॅथीमध्ये काही गोळ्या आहेत, आयुर्वेदिकमध्ये काही काढा वगैरे आहे, गोळ्या आहेत, वनस्पती आहेत. हे सगळं घेऊन बघूया आणि बरं नाही झालं तर करूया. ही कितपत योग्य आहे हा समजून घेणं पण महत्त्वाचं आहे. कारण एकदा का पित्ताशयामध्ये खडा झाला, कोणत्याही गोळ्या औषधनं बरं होत नाही. ना ॲलोपॅथी, ना आयुर्वेदिक, ना होमिओपॅथी, ना कोणत्याही प्रकारे बरं होणं शक्यता जवळपास 99% नाही. एखाद्या पर्सेंटमध्ये कदाचित चमत्कारच म्हणून असं होऊ शकतो, पण कधी जात नाही. खडा सोनोग्राफी केल्यानंतर कमी झाला, जास्त झाला, हा आपण गोळ्या औषध घेतलो त्यामुळे कमी जास्त होत नाही. कारण सोनोग्राफीमध्ये एक मोठा कॅवेट आहे. कारण सोनोग्राफी करत असताना तुम्ही उपाशीपोटी केलं का पूर्ण पोट भरून जाऊन सोनोग्राफी केलेली आहे, किंवा तुम्ही सोनोग्राफी करत असताना कोणती मशीन वापरलेली आहे आणि हे तुमचं सोनोलॉजिस्ट कसं केलेलं आहे, बरेच काही कारणं आहेत. त्यावरून आपला खड्याचा आकार विकार ठरू शकतो. कधी 1.5 सेंटीमीटरचा खडा अर्धा सेंटीमीटर वाटतो, कारण 1.5 सेंटीमीटर उभा बघितलेलं आहे आणि आडवा जर बघितला तर अर्धा सेंटीमीटर दिसला तर त्याच्याहून पण होऊ शकतो. त्यामुळे सोनोग्राफीवरती साईज सांगितलेलं तो कमी झाला किंवा जास्त झाला गोळ्या औषध घेऊन हा भ्रम निर्माण करतो, खरं नसते. आता छोटा साईजचा खडा असेल तर गोळ्या औषधनं बरं होणं शक्य नाही. कारण जर का असं काही गोळ्या औषधनं पित्ताशयाचा खडा बरं होत असेल तर त्या औषधाला जगामध्ये कदाचित नोबेल पुरस्कार भेटू शकतं. कारण फक्त थोडंसं माती असेल तर ते डिझॉल्व्ह होऊ शकतो, पण खडा झाला तर कधी डिझॉल्व्ह होत नाही. आता जर का छोटा खडा असेल तर मी सांगतो जास्त धोका आहे मोठ्या खडापेक्षा. असं का बरं म्हणतो आम्ही? कारण पित्ताशयामध्ये 6 पेक्षा खालचा जर का खडा असेल, पित्ताशयाचे होणारे 4 ते 5 मोठे प्रॉब्लेम असतात. एक आहे खडा येऊन तोंडामध्ये अटकणं, तर त्याला पेन होऊ शकतं, वेदना होऊ शकतात. काही काही वेळेला वेदना अतिशय जास्त असतात. आणि पित्ताशयाच्या खड्याच्या अनुषंगाने होणारी वेदना म्हणजे पेशंटला रात्री जेवण केलेल्या 3-4 घंट्याच्या नंतर एकदम जास्त वेदना होऊन उठून बसावं लागतं. 1-1.5 घंटा वेदना होतात, नंतर वेदना ऑटोमॅटिक स्वतःहून कमी होतात. आणि दुसऱ्या दिवशी जर विचारलं काल रात्री काय झालं होतं हे लक्षात सुद्धा राहत नाही, अशी वेदना राहतो. तर तो एक पित्ताशयाचा खड्याचा होणारा 80% पेशंटांमध्ये हा टिपिकल वेदना असतो. 20% मध्ये कसंही प्रेझेंट करू शकतो. जर का वेदना होत असेल तर अटकल्यामुळे वेदना होतात. आणि अटकूनच राहिला दुसरा जो काही गुंतागुंत असतो, इन्फेक्शन होणं किंवा तिथं सुजन होणं हे होऊ शकतं. आणि जर का तो खडा तिथून पित्ताशयामधून तिथला जो काही पित्ताशयाची नळी असते तो नळीमध्ये जाऊन पोचतो. तिथं जो काही पास होणार आहे पित्ताशयाच्या पिशवीला आणि पित्ताशयाच्या नळीला कनेक्ट होणारा जो काही पोर्शन आहे, ट्यूब आहे, तो 6 मिलीमीटरचा असतो. जर का तुमचा पित्ताशयामधला खडा 6 मिलीमीटरपेक्षा कमी म्हणजे 2 मिलीमीटर, 3-4 मिलीमीटर असा असेल तर
पित्ताशयाच्या प्रेशरमुळे खडा जर का तिथून जाऊन पित्ताशयाच्या नळिकेमध्ये अटकला तर ते जास्त गुंतागुंती घेऊन येतो, कारण त्याच्यामध्ये कावीळ होतो, इन्फेक्शन होतो, वेदना जास्त होतात, ताप थंडी येऊ शकतो. इमर्जन्सी ERCP म्हणून एक वेगळी ट्रीटमेंट, सर्जरीसारखीच ट्रीटमेंट आहे, एंडोस्कोपीद्वारे ती करावं लागतं. त्यानंतर गॉलब्लॅडर म्हणजे गरज नसताना आणखीन 2 सर्जरी वाढल्यासारखं होतं, तसं होण्याची शक्यता आहे. आणि ते पित्ताशयाचा खडा जर का निसटून खाली पडला आणि पॅनक्रियाजमध्ये अटकला तर पॅनक्रियाचं सुजन म्हणजे पॅनक्रियाटायटिस घेऊन येऊ शकतं. त्यामुळे छोटा खडा असेल तर फक्त पित्ताशयाचा प्रॉब्लेम नसून तर पित्तनलिका आणि पॅनक्रियाचा प्रॉब्लेम घेऊन येऊ शकतो. त्यामुळे छोटा खडा जास्त धोकादायक असतो. मग मोठा खडा शांत बसलेला आहे तर काही त्रास नाही करणार, काहीच प्रॉब्लेम नाही का, असं म्हणायचं का? असं नाही. मोठा खडा असेल 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटरचा, तो खडा पित्ताशयाच्या नळिकेमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे, पण तो पित्ताशयामध्ये अटकून वारंवार इन्फेक्शन होऊन क्रोनिक कोलेसिस्टायटिस घेऊन येऊ शकतं. त्यामुळे तिथला इन्फेक्शन जास्त होऊन तो पित्ताशय पूर्ण एक हार्ड रबरसारखं होऊन बसतो. त्यामुळे ऑपरेशन डिफिकल्टी होऊ शकतो. ऑपरेशनचे कॉम्प्लिकेशन, बाईल लीक, ब्लिडिंग वगैरे जास्त होण्याची शक्यता असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसापर्यंत नेग्लेक्ट केलेला मोठा खडा पित्ताशयाचा कॅन्सरचा रूपांतर पित्ताशयाला करण्याची शक्यता असतो. म्हणून मित्रांनो, पित्ताशयाचा छोटा खडा किंवा मोठा खडा हा ट्रीटमेंट डिसाईड करत नाही. तुम्हाला काय सिम्पटम आहे, पोट फुगतं आहे का, दुखतं आहे का, क्लासिकल बिलियरी कोलिक आहे का, इन्फेक्शन होतं आहे का, आणि तुमचा खडा कुठं आहे आणि कसा प्रेझेंटेशन आहे ह्याच्यावरती डिसाईड करतं. त्यामुळे छोटा खडा आहे म्हणून मी काहीतरी ट्रीटमेंट घेतो, गोळ्या औषध ॲलोपॅथीचे घेतो किंवा आयुर्वेदिकचे घेऊन मी त्याला बरं करतो, असं कोणत्याही भ्रमामध्ये राहणं योग्य नाही. जर करता तुम्हाला पित्ताशयाचा खडा आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही सिम्पटम असतील, लक्षणं असतील, तर जवळील एक क्वालिफाईड सर्जनला जाऊन भेटणे, लॅप्रोस्कोपिक सर्जनला भेटणे किंवा गॅस्ट्रोसर्जनला भेटणे, त्यांची सल्लामसलत घेणे, त्यांच्यासोबत डिस्कस करणं आणि त्या हिशोबानं पित्ताशयाचं सर्जरी करायचं नाही करायचं डिसाईड करणं. जवळपास पित्ताशयाचा खडा असेल, थोडाफार सिम्पटम असेल, कधीही वेळ देऊन मोठा कॉम्प्लिकेशन करून ऑपरेट करण्यापेक्षा त्याला ऑपरेट करून सोल्युशन करणं 100% कधीही चांगलं राहतं. त्यामुळे जर पित्ताशयाचा खडा असेल, छोट्या मोठ्या खड्याच्या त्या भ्रमामध्ये पडून काहीतरी मोठ्या कॉम्प्लिकेशनला जाण्यापेक्षा एक चांगल्या 1 किंवा 2 किंवा 3 सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घ्या. चांगल्या जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, GI सर्जनचं ओपिनियन घेऊन योग्य ते ट्रीटमेंट करून घेणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.